बीड मधली वाढती गुन्हेगारी व त्या गुन्हेगारांना मिळणारा राजश्रय ही राज्यासाठी अतिशय चिंतेची बाब बनली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे। सर्वत्र त्या घटनेचे पडसाद उमटलेत। हे कमी की काय म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। कुख्यात गुंड व भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले यांनी त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली आणि मारहाण करणारा तो आरोपी भोसले हा भारतीय जनता पक्षाचा आमदार सुरेश धस यांचे निकटवर्ती असल्याचं समोर आल्याने प्रकरण आणखीनच तापले। त्यामुळे सतीश भोसलेचे हे प्रकरण नेमकं काय आहे, सतीश भोसले कोण आहे, जाणून घेऊया या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला या सतीश भोसलेचं प्रकरण समजून घेण्याआधी तो कोण आहे हे जाणून घेऊ। सतीश भोसले हा बीड मधील भाजपचा एक कार्यकर्ता आहे। तो गुंड प्रवृत्तीचा तरुण असल्याचं बोललं जातं। सतीश भोसले भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचा प्रदेश उपाध्यक्ष, त्याचबरोबर तो आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं। स्वतःला लोकप्रतिनिधी आणि एका मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या या सतीश भोसलेने बीडच्या शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता। सतीश भोसले हा त्या व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारताना या व्हिडिओमध्ये दिसतो। या व्हिडिओमध्ये त्याच्या बरोबर आणखीन 2 ते 3 जण दिसतात, मात्र कुणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत नाही। हा व्हिडिओ साधारणपणे 8 ते 10 दिवसांपूर्वीच असल्याचं सांगण्यात येते। विशेष म्हणजे इतक्या गंभीर घटनेनंतरही या प्रकरणाचा साधा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाहीये। यावरूनच सतीश भोसले याची या परिसरात किती दहशत असेल याचा अंदाज लावता येतो। हा व्हिडिओ जेव्हा बाहेर आला तेव्हा हा सतीश भोसले विरोधकांच्या टार्गेटवर आलाय। त्याची अनेक प्रकरणं हळूहळू बाहेर काढली जात आहेत, तसंच त्याचे बरेचसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ लागले। असाच अजून एक व्हिडिओ सतीश भोसलेचा व्हायरल होतोय, मात्र या व्हिडिओ मध्ये तो वेगळाच माज दाखवताना दिसतोय आणि हा माज आहे पैशांचा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा कारमध्ये नोटांचे बंडल फेकतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा नोटांची बंडल दाखवतो। काही वेळानंतर नोटांचे बंडल हे कारच्या डॅशबोर्डवर फेकतो। यात 500 रुपयांची बंडल दिसतात, त्यानंतर 200 रुपयांच्या नोटांचं बंडल तो डॅशवर फेकून मारतो। याचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय। आता या प्रकरणावरून आमदार सुरेश धस आणि हा सतीश भोसले विरोधकांच्या निशाण्यावर आले। पैशांच्या व्हिडिओवरून कुठून आले एवढे पैसे असं म्हणत या माणसाला अटक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। तर दुसरीकडे कोणाचाही कार्यकर्ता असो, कारवाई झालीच पाहिजे असं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले। आता सुरेश धस यांना या प्रकरणावर विचारल्यावर त्यांनी सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता असल्याचं मान्य केले। त्यामुळे आता सुरेश धसांच्या कार्यकर्त्याचा हा प्रताप धस यांच्या अंगलट तर येणार नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर त्यांनी उठवलेला आवाज सगळ्या महाराष्ट्राने पाहिलाय। ज्या आक्रमक पद्धतीने ते लढा देत होते ते सगळ्यांनीच पाहिले, मात्र आता त्यांच्याच कार्यकर्त्याचा विकृतपणे मारतानाचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। थोडक्यात बीड मधल्या वाढत्या गुन्हेगारीचं उदाहरण पुन्हा एकदा दिसून आले। त्यामुळे आता सुरेश धस या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।